ओम श्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, होळी हा सण जवळच आलेला आहे आणि होळी या दिवशी हुताशनी पौर्णिमाही आहे. मित्रांनो, येत्या 13 मार्चला होळी आहे आणि हुताशनी पौर्णिमाही आहे. तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो सत्यनारायण भगवानांच्या पूजेची मांडणीही प्रदोषकाळी करायची आहे. होळीच्या नंतर दहन करायचं आहे आणि होळीच्या दहनाच्या वेळीच आपल्याला सत्यनारायण पूजेची मांडणी करायची आहे. सत्यनारायण पूजेची मांडणी प्रथम करा, कथा वाचून घ्या, प्रसाद नैवेद्य दाखवा आणि नंतर होळीचं दहन करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला पौर्णिमेचा व्हिडिओ प्रारंभ कधी आहे आणि समाप्ती कधी आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. पण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला पूजेची मांडणी कशी आहे ती दाखवली आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी आपल्याला प्रदोषकाळी सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे. होळीच्या तुम्हाला मनापासून सर्वांना शुभेच्छा. मैत्रिणी, होळीमध्ये आपल्या सगळ्यांचे दुःख, दारिद्र्य, त्याचबरोबर ज्या काही आपल्या संकट असतील ते सगळ्यांचं आपल्याला त्यामध्ये दहन व्हावे अशी आपल्या सत्यनारायण भगवानांना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपलं आयुष्य सगळ्यांचं सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं वाहू द्या अशी आपल्याला त्या होळी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि या दिवशी आपल्याला होळीचं दहनही करायचं आहे आणि सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे. म्हणजे ज्या माझ्या नवीन मैत्रिणींना सत्यनारायण पूजेची सुरुवात करायची आहे व्रताची, त्यांनी ह्या दिवशीपासून केली तर अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मैत्रिणींना, नवीन मैत्रिणींना जर सत्यनारायण पूजेची मांडणी तुम्ही करत नसाल तर ह्या आजच्या हुताशनी पौर्णिमेपासून नक्कीच तुम्ही सत्यनारायण पूजेची महिन्याच्या पौर्णिमेला मांडणी करा आणि कथा वाचत जा. मैत्रिणी, त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी दूर होऊन आपण सुखप्रद जातो. श्री स्वामी समर्थ.